उरळी कांचनमध्ये पुन्हा अवैध धंद्यांचे जाळे. गुटखा, हातभट्टी, ताडी आणि मटका राजरोस. कारवाईची नागरिकांमध्ये जोरदार मागणी. उपसंपादक गणेश महाडिक. उरळी कांचन परिसरात पुन्हा एकदा अवैध धंद्यांनी डोके वर काढल्याचं चित्र समोर येते. गुटखा, अवैध दारू, हातभट्टी, ताडी तसेच मटका व्यवसाय लपून छपून सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली असून संबंधित यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. महिनाभरापूर्वी पुणे जिल्ह्यात विषारी हातभट्टीची दारू प्यायल्याने 20 ते 22 जणांचा मृत्यू झालेल्या गंभीर घटनेनंतर प्रशासनाने उरळी कांचन परिसरातील अवैध धंद्यांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई केलेली होती. त्यानंतर काही काळ हे प्रकार थांबल्याचे दिसले, मात्र आता पुन्हा अवैध व्यवसाय सुरू झाल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातो आहे. परिसरातील विविध ठिकाणी दारूच्या रिकाम्या बाटल्या, हातभट्टी, दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य तसेच ताडीच्या विक्रीसाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्या आढळून येत असल्याने अवैध विक्री सुरू असल्याचा संशय अधिक बळावत आहे. त्यामुळे हे धंदे पुन्हा कोणाच्या आशीर्वादाने सुरू झाले असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. राज्यात गुटखाबंदी लागू असतानाही उरळी कांचनमध्ये काही टपऱ्या, किराणी दुकाने तसेच फळ विक्रीच्या आडून गुटखा सहज उपलब्ध होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. विशेष म्हणजे महिनाभरापूर्वीच्या तुलनेत गुटखा 2 ते 3 पट अधिक दराने विकला जात असल्याने काळा बाजाराचे मोठे जाळे कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. गुटखा येतो तरी कुठून, पुरवठादार कोण, वाहतूक कशी होते आणि या अवैध धंद्यांना संरक्षण कोणाचे, असे अनेक प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत. उरळी कांचनमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या कार्यकाळात आणि मणिभाई देसाई यांच्या प्रयत्नातून 1969मध्ये ग्रामपंचायत हद्दीत दारूबंदीचा ठराव मंजूर करण्यात आला. मात्र आज दारूबंदी केवळ कागदोपत्री राहिल्याची टीका होते असून प्रत्यक्षात अनेक ठिकाणी छुप्या पद्धतीने दारू विक्री सुरू असल्याचा आरोप केला जातो आहे. याशिवाय मटका व्यवसाय पुन्हा सक्रिय झाल्याची चर्चा असून या अवैध धंद्यांच्या मागे नेमका सूत्रधार कोण आहे, त्यांना संरक्षण कोणाचं आहे याचा शोध घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. उरळी कांचन परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर पोलीस आणि संबंधित प्रशासनाने तातडीनं कारवाई करून दारूबंदी, गुटखाबंदीची प्रभावी अंमलबजावणी करावी अशी मागणी आता जोर धरते आहे. प्रशासन नेमकी कारवाई कधी करणार याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागून राहिले आहे.